सुप्रभात मुलांनो, आज आपण वडेशची एक सुंदर गोष्ट शिकणार आहोत. पाठाचे नाव आहे वडेश बहरला. चिंचपूर नावाचे गाव होते. गावाजवळ ओढा होता. तेथे एक झाड होते. झाडाचे नाव होते वडेश. वडेश उंच उंच वाढला होता. जणू काही आभाळाला भिडला होता. आजूबाजूला खूप खूप पसरला होता. फांदी फांदीवर पाणीच पाणी होती. पाणी हिरवीगार होती. झाडाखाली थंडगार सावलीत बसायला फार मजा यायची. झाडावर चिमणी, कावळा, खारुताई, मैना, राघू राहायचे. किलबिल करत बोलायचे, गोड गाणी गायचे. वडेशला पाखरांची भाषा समजायची. तो पानांची सळसळ करून बोलायचा आणि फडफड करून रागवायचा. पाखरांना पिल्लू होती. चिमणीचं पिल्लू होते चिनू, कावळिणीचं पिल्लू होते कानू, पोपटाचं पिल्लू होते पिनू. पिले लपाछपी खेळत पारंबी पकडून झोके घेत खूप दंगा करत. दुपारी वडेशची झोप मोडायची. तो वैतागून जायचा. पिलांवर रागवायचा. पिलांना सांगायचा, उडा उंच भुरभुर, जा खूप दूर दूर, करता खूप कटकट, निघा इथून झटपट. पिलांना वडेशचा राग यायचा. ती वडेशचं नाव आईबाबांना सांगायची. नेहमी नेहमी पिलांचे बोलणे ऐकून पाखरांना वडेशचा राग आला आणि पाखरे दूर निघून गेली. इथे कोणी बोलायला नाही, खेळायला नाही, आता काय करावे? वडेशला एकटे वाटू लागले. हिवाळा संपला. ऊन तापू लागले. फांदीवर तांबूस कोवळे अंकुर दिसू लागले. ते हळूहळू मोठे झाले. मग पोपटी होत गेले. कोवळी पानी दिसू लागली. पाने हिरवी गार झाली. फांदी फांदीवर हिरवे हिरवे ठिपके दिसू लागले. ते हळूहळू लालसर झाले. मग फळे लाल चुटूक झाली. जाता येता पाखरांना फळे दिसू लागली. ती शीळ घालून वडेशला हाका मारू लागली. वडेशला पाखरांची ओढ होतीच. रुसवा संपला होता. तो पाखरांना बोलावू लागला, या रे या, सारे या, चटकन या, पटकन या, लाल लाल फळे खाऊन जा. पाखरे बोलू लागली, येतो येतो, पटकन येतो, हसत नाचत चटकन येतो, गाणी गात गात येतो, लाल लाल फळे खातो. पाखरे वडेशजवळ आली. नवी घरटी बांधली. वडेशजवळ राहू लागली. वडेशला खूप आनंद झाला. मोठी झालेली पिले पाहून वडेश बहरून आला. मुलांनो, कशी आहे सुंदर वडेश आणि पाखरांची गोष्ट? आवडली ना तुम्हाला?